तर आता आम्ही करणार आहोत बोटिंग. एक्साइटेड आहात सगळे? मी तर जॅकेट बिकेट घालून तयार. आता आपण त्यांची एक मजा करणार आहोत. आपण आता त्यांना पाहिलंय ना डुकली ती आमच्या दोघांनी चालवलं. काय दोघांनी नाही, आम्ही दोघींनी फक्त केलं, बाकीच्यांनी काही नाही केलं. अनएक्सपेक्टेड गोष्ट तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. तर तिकडे बघा. सो आम्ही नॅशनल पार्कला फक्त या मुलीसाठी चाललोय, कारण का तिला बोटिंग करायची आणि म्हणूनच आम्ही इतक्या लेट उठून पण आत्ताच जेवलो, लगेच आम्ही दुपारी निघालोय. तर फक्त तुझ्यासाठी चाललोय बोटिंग करायला. खूप भारी वाटतंय. त्यात आम्ही आज मेट्रोने चाललोय. खरं तर मला भीती वाटते मेट्रोची खूप जास्त, मी कधीच बसलेली नाहीये. आज पहिला अनुभव घेणार आहे. बघूया कसं काय होतं प्रवास. येस, आणि मेट्रोचा पण पहिला अनुभव आहे. करेक्ट. हो, मेट्रो मध्ये जातोय. उघडत असताना पहिले हिला टाकलं. आम्ही आता आलोय बोटिंगला. सो जसं की मॅम बोललेलं, माझी खूप इच्छा होती की बोटिंग करायची, त्याच्यामुळे आम्ही इथे आलोय. तर आता आम्ही 2 बोट घेतल्यात 4 सीटरच्या. टोटल आम्ही 8 जण जाणार आहोत. खूप मजा करणार आहोत. तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर चला, तुम्ही सुद्धा मजा करा. खूप मजा येणार आणि आम्ही तुम्हाला बोटिंग झाल्यानंतर सांगूच की काय काय मजा केली आम्ही. सगळेच खूप एक्साइटेड आहेत. सो लेट्स गो. हॅलो. तर आता आम्ही करणार आहोत बोटिंग. एक्साइटेड आहात सगळे? मी तर जॅकेट बिकेट घालून तयार. अभ्या एक्साइटेड आहेस? हो, खूप बाकीचे कुठे छोटे मोठे रुद्र जॅकेट बिकेट तयार आहे. आम्ही सेम ये. सो आमची 4 सीटर आहे. तर बघूया, तुम्हाला मी आता बोट्स दाखवते, इथलं वातावरण दाखवते, तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. तुम्ही बघू शकताय, ही आमची बोट आहे 4 सीटर. मस्त पैकी राडा. खूप मजा येते. पाणी इथंच आहे, मस्त मजा. आम्ही पहिल्यांदा असं बोट मध्ये बसलोय, पैडल मारतोय, मजा येते. आणि आम्ही त्यांच्यापाशी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. ऍक्च्युली फर्स्ट टाइम नाहीये, पण फर्स्ट टाइम आहे. कसं सांगू का, मुंबई मध्ये फर्स्ट टाइम आहे. हो बघा, आता इथं मस्त पाणी, खूप मजा येते आता हे सगळं करायला. आणि हे बघा, हा आमचा कॅप्टन आहे आजचा. हो, कारण की अख्खी बोट माझ्या हातात कंट्रोल आहे. पॅन्डल माझी ती दिसली का तेव्हा तिथे त्यांच्याकडे जायचे आम्हाला. खूप खूप मजा येते. लवकरच होतो. मारा. आता आपण त्यांची एक मजा करणार आहोत. आपण आता त्यांना अडवणार.
आमच्या दोन्ही बोटी एकत्र झालेल्या खूप भारी वाटतंय. इथे पण दुसरा ब्लॉग चालू आहे. हो. पण इथे continue करूया. हो. आणि सृष्टी इकडे लक्ष नाही सर ब्लॉग करतात. हॅलो हॅलो हॅलो. वेगवेगळं होण्याची वेळ आल्या आणि आता झालंय का माहिती का आता पाय एवढे दुखायला लागलेत ना असं वाटते जाऊ आता बाहेर. अयो हो थांबा थांबा आमचे बोट चुकल्या दिशेने चालले. आता तरी दम लागलाय तरी आपण जायचं हरम नाही मारायची त्यांना परत ठोकायचं आपल्याला जमते ते चढणारी परवा. रेस आपल्या दोघांत रेस आपल्या बोट रेस. कॅप्टन चालवा दुसरीकडे लक्ष नका देऊ. मधुकर कॅप्टन मधुकर कॅप्टन जी टन 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 उठ ये बघा इकडे तू कोण म्हणून कोण जिंकलं कोण हरले हीच भाषा आहे आपली. बरं त्याच्या जवळ आलोय. तर आता आम्ही बोट सोडली आता ते तिकडून येतात बघा. बर तुमचे कॅप्टन कोण होता? एकटा ओम पाणे. आमचे श्रेयस कटके सर कॅप्टन होते. चलो आता बोट सोडल्यात सगळ्यांनी आणि खूप मजा आली आता. तर कसं वाटतंय सांग कसं वाटतंय सांग? खूप भारी वाटले दमलोय. फक्त पाय खूप दुखले कडे. ठोकाठोकी पण केली आम्ही खूप. खूप भारी वाटलं आणि पाहिलंय लहान दुखली ती आमच्या दोघांनीच आम्ही दोघांनीच चालवलं. काय दोघांनी नाही आम्ही दोघींनी पण फक्त चालवलं. केलं बाकीच्यांनी काय नाही केलं. या दोघी गप्पा बसा. असं काही नाहीये. काय नाही. बसलेलो होतो यांनी हो, चालवलं. म्हणे आता मला कोणी काहीच नाही कळलंच केलं. की कोणी पॅन्डल गप्पा मारला बस. आणि कोण बघत होते. नाही, नाही केलं. कळेल तुम्हाला आम्ही खूप चालवलं दोघी. खूप पाय दुखायला लागले अजून सायकलिंग पण पण मज्जा आली. खूप मज्जा. येस चलो नेक्स्ट. चला. दिवसांपासून मी यांना मुंबई फिरवते पण एकदाही एकाने सांगितलं नाही मॅम तुम्ही आमच्या सोबत बोटीत चला. खूप मोठा पॉइंट आहे. एकदाही एकही जण मला बोललं नाही की मॅम तुम्ही बोटीत मॅम, चला. चला बोटीत. मॅम, चला बोटीत. चला आता जाऊया. असे रे मॅडम, आम्हाला काय वाटलं माहितीये का तुमचे पाय दुखतील तर आमचे जसे दुखले ना तसे मॅडमचे दुखले तर आम्हाला त्रास होणार त्यामुळे मॅडमांना नाही नेलं. सायकल घ्या आता मला कोणी बोलवलं नाही. नाही मॅमची पाय दुखत होते म्हणून. आम्ही मॅडमांचा खूप विचार करून सगळं करतो. बोटिंग करून जगलोय मी आज चाललोय. मला तर कोणी बोटिंगलाच नेलं नाही. सुविधा नाही. खूप पाय दुखतात म्हणून सायकल पण चालू शकत नाही म्हणून आम्ही सगळे तिघी चालत चाललो. सो बोलत होत्या की आम्ही त्यांना बोटिंगला नाही नेलं पण ह्याचं खरं रिझन मी सांगते की आम्हाला मॅमची खूप जास्त काळजी कारण मॅमचं करता नव्हते. त्या जर आजारी पडल्या त्यांचे पाय दुखले तर आम्हाला फिरवणार कोण मुंबई तर त्या नीट पाहिजेत म्हणून म्हटलं आम्ही आमचे पाय दुखवून घेतो तुम्ही बाहेरून बघा. हो बरोबर वानखेडे आहे ना उद्या. तो मस्का पोलीस चला चला आता मस्तपैकी मज्जा कर बरोबर मज्जा करूया चलो. अनएक्सपेक्टेड गोष्ट तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर आहे खूप सुंदर. तर तिकडे बघा
मी माझ्या लाईफमध्ये हरिण बघेन असं कधीच वाटलं नव्हतं, पण हरिण आहे आमच्यासमोर. खूप गोड आहे, त्याची 4 पिल्लं आहेत आणि 2 मोठे आहेत. तर त्यांना ते शिंगे पण आहे. तुम्ही बघू शकता तिथे, आता दिसणार नाहीये पण मी हरिण बघायला काय थांबले, सगळे मला सोडून गेले. ना अभ्या कामाचा आहे, ना रेश्मा कामाची आहे, ना मधुकर कामाचा आहे, कोणी नाही थांबलं. तर तिथे आमचे राजू दादा थांबलेत माझ्यासाठी आणि मोहित सरांसाठी. तर चला जाऊया. आत्ताच आपण एवढं जमून सायकलिंग करत आलोय. आता आम्ही पाणीपुरी खातो. सो मागाशी सृष्टी म्हणजे केवढा आमच्यावरती रुसलेली की आम्ही तिला एकटीला सोडून आलो, बट असं नाहीये. आम्ही कुठे आलेलो माहितीये, दाखवतो. सो तुम्ही बघू शकता आम्ही पाणीपुरी खायला आलेलो म्हणून तू मागे राहिलो, सॉरी. सो आता आजचा दिवस कसा गेला तू सांग मला. खूप सुंदर गेलं आणि विशेष म्हणजे आम्ही हरिण बघितलं. येस, अनएक्सपेक्टेड होतं ते. म्हणजे आम्ही असं चालत होतो, म्हणजे सायकल चालवत होतो आणि ते साईडला दिसलं आणि सगळं खूप मस्त होतं. सो आजचा दिवस इथेच संपतोय. खूप छान गेला आजचा दिवस. पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया. बाय. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.